दादरमध्ये आज कबूतरखाना परिसरामधली ही सगळी दुकानं दुपारी 1 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत, कारण कबूतरखान्याला बंदी घालण्यात आली होती आणि त्याचबाबत आज सुनावणी सुद्धा होणार आहे कोर्टात। या संदर्भात आपण थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, एकीकडे आज हायकोर्टात सुनावणी होती, दुसरीकडे मराठी एकीकरण समिती आणि जैन समाजाने आंदोलनाचा इशारा दिलाय। त्याच पार्श्वभूमीवर दादरमधली दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। पण दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सणांचा काळ जवळ आहे, त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात शॉपिंगसाठी होत असते। आज मराठी एकीकरण समितीने आंदोलनाची हाक दिलेली आहे। कबूतरखाना बंद राहावा यासाठीची हाक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी आहे ते इथले दादर परिसरातली जी दुकानं आहेत ते बंद ठेवण्याच्या सूचना या दुकानदारांना दिलेल्या आहेत। दुपारी 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। याशिवाय या कबूतरखान्याच्या शेजारी जैन मंदिर आहे ते देखील जैन मंदिर बंद ठेवण्याच्या सूचना या ठिकाणी पोलिसांनी दिलेल्या आहेत। 1 वाजेपर्यंत हे मंदिर आहे ते बंद आहे। आपण आता बघितले तर दरवाजा हा बंद आहे। सकाळपासून या ठिकाणी जैन समाज आहे तो या मंदिरात येत असतो, मात्र आज आंदोलनाची हाक दिल्यामुळे हे सर्व बंद ठेवण्यात आले। याशिवाय दादर या ठिकाणी मार्केट परिसर आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत, मुंबईकर आहेत, ते खरेदीसाठी येत असतात। सणांचा काळ आहे आणि तरीही या व्यापाऱ्यांना आता दुपारी 1 वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवावी लागणार आहेत। गिरीश, वेळोवेळी अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।